त्यावर अरे म्हणा भाग 46. पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. आता बोलणार आहेस का मी ठेवू फोन? आता तो चिडला होता. आपण प्रेम एक्सेप्ट केल्यानंतर नुसतं वाद घालत आहोत, तुम्हाला असं वाटत नाही का? मी वाद घालत आहे? त्याला रागच आला तिचा. स्वरा म्हणाली, मी आपण असं म्हणत अग्निपक्षी ओघातच तिच्या तोंडून निघून गेलं आणि जीभ ही चावली गेली. पार्थ म्हणाला, तू पुन्हा मला अग्निपक्षी म्हणालीस तर परवा आलो की तुला दाखवतो हा अग्निपक्षी काय असतो ते. त्याने आता मुश्किल हसून सांगितलं, स्वरा आपल्याला एकमेकांना जाणून घेणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. म्हणून मी तिकडं परवा येईल तेव्हा तुझा वेळ फक्त माझाच असायला हवा. पार्थ, स्वरा म्हणाली, होय अग्निपक्षी यू. तो पुढं बोलतच होता की, पण तोपर्यंत पलीकडून कॉल कट झाला होता. त्याने हसतच केसांवरून हात फिरवला आणि तोंडात अग्निपक्षी पुटपुटला. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन वर सिलिंगकडे बघत गालात हसतच त्याच्या आधी डोळा लागला. त्याला समजलंच नाही. मिस्टर चंद्रकांत, मला वाटतं की लवकरच व्यवस्थित चालू शकाल, तेही काठीचा वापर न करता. समोर बसलेले ऑर्थोपेडिक डॉक्टर चेहऱ्यांवर प्रसन्न भाव ठेवून म्हणाले. आज सकाळीच लवकर सगळं आवरून स्वरा चंद्रकांत यांना लाईफ हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. कालच कॉल करून तिने अपॉइंटमेंट घेतली होती. सगळे रिपोर्टही सोबत घेतलेलेच होते. त्यांना जास्त वेळ तात्काळ राहायला लागलं नाही. कारण होतं पार्थ. त्यांच्या ओळखीने दोघांना जास्त त्रास झाला नव्हता. चंद्रकांत यांना तो किती मोठा व्यक्ती असल्याची प्रचिती झालीच होती. तिकडं गेल्यावर नवीन रिपोर्ट काढून सगळी फॉर्मॅलिटी व्यवस्थित पार पाडली गेली आणि आता दोघेही ऑर्थोपेडिक सेक्शन असलेल्या केबिनमध्ये बसले होते. ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट डॉक्टर हिम्मत गावंडे हे नावाजलेले डॉक्टर होते. त्यांनी चंद्रकांत यांना चेक करून फ्रेश रिपोर्ट काढायला सांगितले होते. तेच रिपोर्ट बघून त्यांनी समोर बसलेल्या चंद्रकांत आणि स्वरालाही आनंदाची बातमी दिलेलीच होती. स्वराच्या तर चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. खरंच अंकल, बाबा पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतील का? स्वरा बाबांकडे हसत बघत उत्साहात डॉक्टर गावंड्यांना म्हणाली. डॉक्टर म्हणाले, यस, आर्थोडेसिस शस्त्रक्रिया करून त्यांच्या पायाची हालचाल नक्कीच होईल. त्यांनी देखील गालात हसत सांगितलेलंच होतं. एका मुलीच्या चेहऱ्यांवरचा बापांसाठी असलेला आनंद ते बघत होते. फक्त जर तुम्ही जेथे राहता तेथे लिफ्ट असेल तर बरं होईल. कारण ऑपरेशन झाल्यावर निदान 3-4 महिने तरी ते जिन्याचा वापर करू शकणार नाहीत. डॉक्टरचं बोलणं ऐकून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? डॉक्टर गावंडे यांना त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसले. स्वरा म्हणाली, ते आम्ही 3 मजली चाळीत राहतो. तेथे लिफ्ट नसून जिनेच आहेत. म्हणून जरा. डॉक्टर म्हणाले, अच्छा, तर मग मी म्हणेल तशी आधीच्या गोष्टींचा विचार करून मग आपण ऑपरेशनसाठीचा दिवस निवडावा. कारण ऑपरेशन झाल्यावर तुम्ही पायांवर निदान पूर्ण रिकव्हरी होईपर्यंत तरी जोर देऊ शकत नाही. त्यासाठी 3 ते 4 महिने तरी लागतीलच, असं माझं मत आहे. चंद्रकांत म्हणाले, ठीक आहे डॉक्टर, पण ऑपरेशनसाठी साधारण किती खर्च येईल? चंद्रकांत पुढे बोलत होते की डॉक्टर म्हणाले, चंद्रकांत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मिस्टर पार्थ सोबत माझं बोलणं झालेलंच आहे. तुम्ही फक्त मनाने फिट राहा. डॉक्टरांनी चंद्रकांत यांना आश्वासन केलं. चंद्रकांत त्यांना काहीच बोलले नाहीत, पण ते नक्कीच पार्थकडून मदत घेणार नव्हते. स्वरा म्हणाली, बाबा तुम्ही नका ना काळजी करू. अंकल, आम्ही येतो. नेक्स्ट अपॉइंटमेंट कधी असेल? तिचं आधीच डॉक्टरांशी बोलून झालेलंच होतं. त्यांनी 3 ते 4 लाखापर्यंतचा खर्च सांगितलेला होता. पण चंद्रकांत यांना काळजी नको म्हणून तिने आता तो विषय तेथेच दाबलेला होता. डॉक्टर म्हणाले, मी कळवतो ना तुम्हाला. स्वरा म्हणाली, थँक्यू अंकल. असं म्हणत ती आणि चंद्रकांत केबिनमधून बाहेर पडले. चंद्रकांत म्हणाले, स्वरा, ऑपरेशन नंतर 4 महिने जिने चढायचे नाहीत. त्यासाठी काहीतरी विचार नक्कीच करावा लागेल. आणि मगाशी मी डॉक्टरांना खर्च विचारत होतो तेव्हा त्यांनी पार्थचं नाव का घेतलं? आत्ताच ते हॉस्पिटलमधून घरी आले होते. तिने त्यांना पाणी दिलं. तिने पाण्याचा ग्लास त्यांच्या हातातून घेतला. स्वरा म्हणाली, बाबा माझं बोलणं झालेलं आहे. तुम्ही आता आराम करा. मी सांगते तुम्हाला नंतर. मला उशीर होत आहे. असं म्हणत ती कॅफेला जायची तयारी करायला लागलेलीच होती. कारण आज ती उशिरा कॅफेमध्ये येणार हे तिने आधीच मॅनेजरला कळवलेलंच होतं. मॅनेजर मोहितला थोडी थोडी कल्पना आलेलीच होती स्वरा आणि पार्थच्या नात्यांची. पण आता तिचा जरी राग करत असला ना तरी त्याला तिच्यावर ओरडता येणार नव्हतं. इकडं तिने सकाळपासून फोन हातात घेतलेलाच नव्हता. दुपारनंतर कॅफेमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे तिला वेळच मिळालेला नव्हता फोन हातात घेण्यासाठी.
आता संध्याकाळचे 7 वाजलेले होते. 2-3 टेबल सोडले तर आता जास्त कस्टमर नव्हते. टेबल बरेच रिकामे होते. अजून 1 तास मग ती फ्री असणारच होती. कारण जे लेट मार्क लावत होते त्यांना 1 तास अजून थांबायला लागत होतं. तो नियमच होता कॅफेचा. मग त्या 1 तासात क्लिनिंग होऊन जात होती. आता ती किचनमध्ये ऑर्डरसाठी उभी होती. ती 2 दिवसांनी कॅफेमध्ये हजर होती. त्यामुळं काहींनी सुट्टीचं कारण विचारलं तर होतंच, पण खरं तर सांगू शकत नव्हती ना. अमित म्हणाला, स्वरा, तू 2 दिवस आली नाहीस, तब्येत ठीक आहे का तुझी? त्याला स्वरा आवडत होती. तो नुसताच त्याचं गळ्यातलं ॲप्रॉन काढून तिला विचारायला आला होता. त्याची ड्युटी नुसतंच संपलेली होती. स्वरा म्हणाली, नाही, ते बाबाची तब्येत ठीक नव्हती ना, असं तिने त्याला हसतच सांगितलं. खोटं बोलायला वाईटही वाटतच होतं. अमित म्हणाला, अच्छा, आता कसे आहेत मग बाबा? त्याने काळजीने तिला विचारलं. अमित म्हणाला, तिला थोडीफार जाणीव होतीच की अमित तिला लाईक करतोय. कारण त्याचा स्वभाव पाहता तो जास्त कोणाशी बोलतच नव्हता. कधी ती किचनमध्ये आली की तो स्वतः तिच्याशी बोलायला यायचा. स्वरा म्हणाली, आता ठीक आहेत का ते? तिने स्माईल दिली आणि ऑर्डर घेऊन 2-3 पाऊल पुढं जातच होती की. अमित म्हणाला, स्वरा वेट. अमित मागून आवाज देऊन तिच्या पुढ्यात उभा राहिला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. स्वरा, कॅफेतून सुटल्यावर थोडा वेळ मला भेटशील का? मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत. त्याने तिच्याकडे बघत म्हणाला. तिला काय उत्तर देऊ समजतच नव्हतं. कारण त्याला काही बोलून त्याला एकदम दुखवायचं देखीलच नव्हतं. स्वरा म्हणाली, मी म्हणजे आज लेट सुटणार आहे. तरी तिने त्याला टाळण्यासाठी हे उत्तर पुढं केलेलंच होतं. अमित म्हणाला, ओके, नो प्रॉब्लेम. मी वाट बघतो ना तुझी, बाहेर गार्डनमध्ये. पण प्लीज फक्त थोड्या वेळांसाठी तरी भेट ना. अमित तिला आवर्ज करत म्हणाला. आता तिला टेन्शन आलेलंच होतं. कारण त्याच्या बोलण्यातून तिला थोडीफार तर शंका आलेलीच होती. पण या सर्व गोष्टी लवकरच क्लिअर करणं देखील गरजेचंच होतं. स्वरा म्हणाली, ओके. तिने मान हलवत म्हणाली आणि ऑर्डर घेऊन किचनमधून बाहेर पडली आणि सर्व करून जे रिकामी टेबल होते ते सगळे क्लीन करून घेतलेच होते. तिच्यासोबत अजून क्लिनिंग स्टॉफ सुद्धा होता. थोड्या वेळाने सुटायची वेळ झाली तसं तिने कपडे चेंज केले आणि आपली पर्स घेऊन बाहेर पडली. ॲक्च्युली ती अमितला भेटायचं विसरून गेलेलीच होती. आता ती आतल्या सेक्शन असलेल्या गेटमधून बाहेर पडून गार्डनच्या सेक्शनमध्ये आली होती. कारण तिथूनच बाहेरचं गेट होता. ती आणि अजून 3-4 अशी लोक बाहेर पडतच होती. उशीर झाला असल्याने तिची पावलं झपाझपा पडत होती. अमित म्हणाला, स्वरा. तिला आवाज आला म्हणून तिने त्याला बाजूला पाहिलं तर अमित होता आणि तो ती दिसतच तिला आवाज देत पुढं आलेला होता. पण त्याला बघून तिला मगाशी तो बोललेला आठवलं आणि लगेच क्लिक सुद्धा झालं की याला काहीतरी बोलायचं होतं आपल्यासोबत. आणि तो विचार पुन्हा येताच ती अवघडली. ती काहीच न बोलता उभी राहिली. आपण बाहेर जाऊन बोलूयात का? कारण आता कॅफे बंद होईल म्हणून. त्याने लगेच कारणही सांगितलं. स्वरा म्हणाली, ठीक आहे. तिला देखील लवकरात लवकर निघायचंच होतं. आता ते दोघेही चालतच गेटच्या बाहेर आले होते. गेटच्या दोन्ही बाजूला लांबलचक भिंत होती. समोर मोठा लांबीचा फुटपाथ. त्या फुटपाथच्या पलीकडं गाड्यांची ये-जा होत होती आणि त्याच भिंतीला पुढं लागून मोठा अजून एक गेट होता, जिथून 4 व्हीलर गाडीला एंट्री होती. ते दोघेही आज जिथून गाडी आत जायला एंट्री होती त्याच गेट असलेल्या भिंतीच्या बाजूला उभे होते. स्वरा म्हणाली, अमित सर, मला उशीर होतोय, प्लीज तुम्ही. स्वरा बोलतच होती की. अमित म्हणाला, 1 मिनिट प्लीज, जास्त वेळ नाही घेणार ग तुझा. त्याने तिला तोडतच म्हणाला. तिने देखील मान हलवली. स्वरा, तुला माहीत आहे, मी कॅफेमध्ये आलो की मी कॅफेचाच असतो. माझं काम हेच, माझं फॅशन आहे. पण थोड्या दिवसांपूर्वीच मला जाणीव झालेली आहे की तू मला आवडायला लागलेली आहेस. त्याने मोठा श्वास घेतला. अमित म्हणाला, आय लव्ह यू स्वरा. असं म्हणत त्याने तिच्या अलगद हात पकडत होता. त्याच्या मनात असंच काहीतरी असेल याची तिला जाणीव होतीच. पण तो खरंच एक चांगला मुलगा होता. तिने कित्येक महिने कॅफेमध्ये काम केलेलं होतं. करत होती. कोण कसं आहे आणि कोणाची नियत कशी आहे हे सगळं ती समजतच होती. तो वाईट मुलगा नव्हताच मुळीच. पण आता त्याला सत्य सांगणं गरजेचं होतं. तेही शांतपणे. कारण तिची आवड आणि निवड सगळं पाळतच होता. त्याने पकडलेला हात तिने सोडलाच होता. आणि ती काही बोलणारच. तोच, काय चाललेलं आहे येथे? एक मोठा पण कठोर आवाज दोघांच्याही कानावर आदळला. तो आदळताच म्हणता येईल, कारण तो आवाज मोठाही तितकाच होता.
त्या आवाजाने सोना दचकली आणि शॉकही झालीच होती, कारण आवाज तिच्या ओळखीचा आणि खूप जवळचा होता. ती आणि अमित दोघांनी एकदम त्या आवाजाच्या दिशेने म्हणजेच एका बाजूला पाहिलं. अमित तर खूप घाबरलेला होता. त्याची तोंडात आलेली लाळ अक्षरशः गिळलीच होती, कारण समोर कॅफेचे ऑनर पार्थ उभे होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.